नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या उन्हाचा तडाखा वाढायला लागलाय आणि आपल्याला माहिती आहे की वाढतं तापमान आपल्या कोंबड्यांच्यासाठी किती घातक ठरू शकतं ते. थोडी जरी चूक झाली तरी कोंबड्यांना हिस्ट्रोक येतो आणि आपलं मोठं असं नुकसान होतं. पण पण घाबरायचं कारण नाही. आज आपण अशा काही साध्या पण तितक्याच जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे आपल्या फार्मवरती एकही पक्षी दगावणार नाही. आणि तुम्ही जर मी या सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या ना, तर नक्कीच तुमच्या फार्मवरती सुद्धा चांगला रिझल्ट मिळेल. माहिती पूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिलं म्हणजे व्हेंटिलेशन. फार्मवरती हवा खेळती राहिलीच पाहिजे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्हाळ्यात बाहेर येणारी हवा असते ही गरम असते आणि ही गरम हवा आपल्या फार्म मध्ये आली तर गरमी आणखीन वाढणार. मग यासाठी काय करायचं तर फार्मच्या खिडक्यांना किंवा आजूबाजूला गोणपाटाची पोती लावायची आणि ती सतत ओली कशी ठेवायची याकडे लक्ष द्यायचं. आणि जर शक्य झालंच तर फॉगरचा वापर केला तरीही चालेल. यामुळे काय होईल तर बाहेरची जी गरम हवा आहे तर ती आत येताना थंड होऊ नये आणि फार्मचं तापमान मेंटेन राहील. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. उन्हाळ्यात कोंबड्यांना गरमीमुळे ऑब्विसली तहान आहे ती वाढते त्यांची आणि त्यांना तहान जास्त लागते. कोंबड्यांना नेहमी भरपूर आणि थंड पाणी मिळेल याची सोय असली पाहिजे. उन्हात तापलेलं पाणी कोंबड्यांना जर प्यायला दिलं तर उष्णता त्यांची आणखीन वाढेल आणि सोबतच कोंबड्या सुद्धा आजारी पडतील. कोंबड्यांना त्यांच्या पाण्यातून व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट द्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण यामुळे कोंबड्याच्या शरीरात अशक्तपणा येत नाही, शरीरामध्ये ताकद राहते आणि त्यांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होते. मित्रांनो, उन्हाळ्यात कोंबड्यांना दुपारी खाद्य देणं टाळलं पाहिजे. जे काही प्रतिनियुक्त आपण चांगल्या क्वालिटीचं त्यांना खाद्य देतो तर ते सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा थंड वातावरण असेल तेव्हाच दिलं गेलं पाहिजे. भर उन्हात खाद्य खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढते, म्हणूनच दुपारी फक्त पाणी आणि थंड चारा ठेवला पाहिजे. दिवसभर कोंबड्यांना थंडावा मिळावा म्हणून आपण त्यांना थंड पाणी देतोच, पण त्यासोबत जर थंड तासीर असलेल्या भाजीपाल्या जर त्यांच्या पुढे टाकल्या तरी चालते. त्यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत होईल. तर मित्रांनो, हे साधे उपाय करून तुम्ही तुमचं नुकसान टाळू शकता. लक्षात ठेवा, पक्ष्यांची काळजी घेतली तरच पक्षी आपली काळजी घेतील. जर तुम्हाला कोंबड्यांची प्रॉपररित्या सर्व बाजूने काळजी घ्यायची असेल ना, तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चेत असणाऱ्या या 2 मार्गदर्शिका फक्त तुमच्यासाठीच आहेत. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या इतर कुक्कुटपालक बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.